व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. प्रश्न बघा, 3 गुणिले 5 बरोबर 20, 4 गुणिले 6 बरोबर 29 आणि 5 गुणिले 7 बरोबर 40, तर 7 गुणिले 8 बरोबर किती येईल? मित्रांनो, असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायचे बघा. ट्रिकनुसार अशी प्रश्नसुद्धा परीक्षेला आता विचारले जात आहे. मग या ठिकाणी काय लॉजिक लागेल बघा. तर 3 गुणिले 5 बरोबर 20 कसे येणार? या ठिकाणी लिहून घेऊ. 3 गुणिले 5 बरोबर यांचा करू आपण डायरेक्ट गुणाकार. 5 त्रिक 15. आता 20 पाहिजे म्हणजे 15 मध्ये किती? 5 प्लस करावे लागेल. किती झाले मित्रांनो? 20. आता सेम लॉजिक या ठिकाणी लागतो का चेक करू. किती आहे? 4 गुणिले 6. 4चा गुणाकार 6 सोबत केला 6 चोक 24 अधिक. आता याच्यामध्ये किती प्लस करावे लागेल म्हणजे 29 येईल. तर 5च प्लस करायचे 29 आलं. आता या ठिकाणी बघा सेम लॉजिक लागतोय का? 5 गुणिले 7 यांचा गुणाकार केला तर किती येईल? 5 7 35. मग यामध्ये 5 प्लस केले तर किती आले? 40. या ठिकाणी पण लॉजिक लागलेलं आहे. मग सेम क्रियेने या ठिकाणी सोडवायचं आहे. 7 गुणिले 8. 7 8 56 अधिक किती करावे लागेल? 5. किती येईल? 56 आणि 5 61. 61 ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर संपूर्ण अंकगणित ट्रिकनुसार शिकायचं असेल आणि अंकगणिताचा पूर्ण सिलेबस जर तुम्हाला शॉर्ट मेथडने शिकायचं असेल तर आपण 1 फेब्रुवारीपासून अंकगणिताचा पूर्ण सिलेबस शिकवणार आहोत. मग त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, जेवढेही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि 1 फेब्रुवारीपासून दररोज अंकगणिताचा पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये माझ्यासोबत शिकायचा आहे. धन्यवाद.